Hello dear students, in today's part we are going to discuss two important concepts from this chapter. The first one is evolution or the process of evolution and the second one is theory of evolution. तुम्हाला एग्जाम मध्ये दोनही वरती प्रश्न विचारले जातात. बरेचदा मुलांना कन्फ्युजन होतं. प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन विचारलं की काय लिहायचं, थिअरी ऑफ इव्हॉल्युशन विचारलं की काय लिहायचं, दोन्ही सेम आहेत की डिफरंट आहेत, अशा बऱ्याचशे तुम्हाला डाऊट शंका तुमच्या मनात येत असतील. सो आज त्याची क्लॅरिटी आपण करणार आहोत. बट टू स्टार्ट विथ, म्हणजे इव्हॉल्युशनची प्रोसेस जी आपण बघतो, जी सुरुवात करतो ती अर्थवरती लाईफ कशी ओरिजिनेट झाली तिथपासून आपण सुरुवात करतो. बट वुड यू लाईक टू हिअर सम डिटेल की अर्थ कशी सुरुवात, म्हणजे त्याचं ओरिजिन कसं झालं, अर्थ फॉर्म कशी झाली आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये अर्थवरती लाईफ कशी ओरिजिनेट झाली, असा थोडासा आपण आजचं डिस्कशनचा पार्ट ठेवूयात. सो तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, खूप आधी म्हणजे साधारण 15 बिलियन इयर्स ॲगो विश्वामध्ये एक खूप मोठा असा स्फोट झाला, ज्या स्फोटाला आपण बिग बँग असं म्हणतो. सो हे बिग बँग म्हणजे काय होतं, तर एक मोठा जे एक सेलेस्टियल ऑब्जेक्ट असं आपण म्हणूयात, तर त्याचा स्फोट झाला, त्याचे तुकडे 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 जसे इथं तुम्हाला दिसत आहेत तयार झाले आणि ते पूर्ण स्पेसमध्ये विखुरले गेले आणि मग त्याच तुकड्यांच्या पासून वेगवेगळ्या सेलेस्टियल बॉडीज ज्या आहेत, म्हणजे सेलेस्टियल बॉडी म्हणजे अवकाशातल्या वस्तू बनल्या आणि त्याच्याचपासून मग आपली सूर्यमालेतील बाकीचे सगळे ग्रह वगैरे वगैरे सगळं बनलं. म्हणजेच आपली सूर्यमाला आणि बाकीच्या सगळ्या विश्वातल्या वस्तू ह्या बिग बँग नावाच्या एका मोठ्या प्रोसेस पासून बनलेत की जे कधी झाली 15 बिलियन इयर्स ॲगो. आता जेव्हा अर्थची निर्मिती झाली ह्या बिग बँग नंतर, म्हणजे सुरुवातीला सगळे हे झाले असेच खूप तप्त असा गोळा होता, तो काय झाला, त्याचा स्फोट झाला ना, मग त्याच्यापासून जे तुकडे तयार झाले ते विखुरले गेले, त्यांचा आकार एक्सपान्शन हळूहळू होत गेलं. खूप गरम असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गरम वस्तू एक्सपांड होतात. सो ड्यू टू एक्सपान्शन त्यांचा साईज वाढत गेला आणि मग हळूहळू कालांतराने ते कूल पण होत गेले. सूर्यासारखे काही तुकडे अजूनही कूल झालेले नाहीत, विचार करा, तेव्हापासून अजूनपर्यंत ते तेवढे गरम आहेत. जे पार्ट कूल झाले, जसं की आपली पृथ्वी असेल किंवा सूर्यमालेतील इतर ग्रह असतील जे आपल्याला आत्तापर्यंत माहिती आहेत, अजून विश्वातील असं बरंच काही आहे की ज्याचा आपल्याला अंदाजसुद्धा नाही, अजून काही माहीत नाही आपल्याला, असं खूप आहे आपल्या नॉलेज, बरोबर. सो जेवढा पार्ट आपल्याला माहीत आहे तेवढा आपण ह्याच्यात घेऊयात की अर्थ फॉर्म झाली, अर्थ बरोबरच बाकीचे प्लॅनेट्स देखील फॉर्म झाले. सुरुवातीला ते देखील हॉट ग्लोईंग मासेस ऑफ फायर असे होते, बरोबर की नाही, खूप तप्त असे गोळे होते. हळूहळू जसे जसे ते सूर्यापासून लांब लांब होत गेले तसं तसं त्यांचं टेम्परेचर कमी कमी होत गेलं. त्या गोळ्यांच्या मध्ये असणारे ते जे मासेस ऑफ फायर होते ना, तर ते हळूहळू कूल होत गेले आणि मग त्यांच्यामध्ये असणारे जे हेवी पार्टिकल्स आहेत, जसं की आयर्न असेल, निकेल सारखे जे हेवी पार्टिकल्स आहेत, ते बॉटमला सेटल झाले, ज्याच्यापासून अर्थचा सॉलिड पार्ट बनला. आणि जे हलके हलके कंपोनंट्स होते, जसं की वेगवेगळे गॅसेस झाले, हायड्रोजन सारखे, हेलियम सारखे, तर ते गॅसेस त्यांच्यापासून मग आपलं ॲटमॉस्फिअर बनलं. आलं लक्षात. सो ही प्रोसेस साधारण 4.6 बिलियन इयर्स ॲगो सुरुवात झाली तिथपासून. मग तिथून अर्थ ओरिजिनेट झाली पहिल्यांदा. अर्थचं ओरिजिन कसं झालं, तर ह्या पद्धतीनं. आणि मग हळूहळू मग आपण जे बघत आलो की 3.5 बिलियन इयर्स ॲगो अर्थवरती लाईफ ओरिजिनेट झाली असं आपण म्हणतो. मग लाईफ ओरिजिनेट होत असताना नक्की काय काय गोष्टी घडल्या ते आपल्याला ह्या इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये सांगायचं आहे. तेव्हा लाईफ ओरिजिनेट झाली म्हणजे नक्की काय झालं ते पहिल्यांदा बघूयात की इट इज मग ते सांगताना पहिल्यांदा इव्हॉल्युशनची आता प्रॉपर डेफिनेशन, आत्ता जे सांगितलं ते त्याची प्रस्तावना होती की अर्थवरती लाईफ ओरिजिनेट होण्याच्या पण आधी अर्थ कशी तयार झाली हे आपण बघितलं. आता मग अर्थवरती लाईफ तयार होत असताना ची जी प्रोसेस आहे त्याला आपण इव्हॉल्युशन असं छान नाव दिलेलं आहे. मग इव्हॉल्युशनची डेफिनेशन काय, तर दीज आर द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हे जे ब्लू कलरमध्ये मी लिहिलं आहे स्पेसिफिकली, ते तुमच्या बरं जाऊ दे, मी नंतर सांगते ते काय आहेत, त्याचे खूप महत्त्व आहे,
जर तुमच्या लक्षात आलं असेल आतापर्यंत मला कमेंट करून सांगाच, नाही तर मी तुम्हाला सांगतेच नंतर, नो डाऊट. सो याच्यामध्ये ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर अ लॉंगर ड्युरेशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे हळूहळू होणारे बदल आहेत, पण ते हळूहळू बदल सुद्धा कसे होतात तर खूप टाइम स्पॅन त्याला लागतो. असे आज झालेत आणि 10 वर्षांनी लगेच नवीन ऑर्गॅनिझम्स तयार झाले वगैरे असं काही होणार आहे का? नाही. इट विल टेक मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ इयर्स टू फॉर्म अ न्यू स्पेसीज फ्रॉम ओरिजिनल स्पेसीज. सो हे झालं. त्यानंतर इट रिझल्ट्स इन द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. अर्थातच जसं आपण बघत गेलो ह्युमनची इव्हॉल्युशनचा जर आपण विचार केला तर प्रत्येक इव्हॉल्युशनच्या टप्प्यामध्ये आधीच्या टप्प्यापेक्षा पुढचा टप्पा हा जास्त ॲडव्हान्स्ड अँड डेव्हलप्ड असा होता, बरोबर. सो इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमुळे काय झालं आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये डेव्हलपमेंट झाली. इट इज अ स्लो गोईंग प्रोसेस. जसं आत्ता सांगितलं, ओरिजिनल फॉर्ममध्ये बदल होऊन त्याच्यापासून नवीन स्ट्रक्चर्स डेव्हलप होण्यासाठी इट विल टेक मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ इयर्स, होय की नाही. त्यानंतर इट इज फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स. जसं अगेन ह्युमनचा जर विचार केला तर माकडापासून आपली निर्मिती झाली असं आपण म्हणतो. मग तेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये जे स्ट्रक्चर्स होते ते चेंज होत गेले आणि नवीन स्ट्रक्चर्स डेव्हलप होत गेले आपल्यामध्ये. सो ह्याच्यामध्ये काय झालं, चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर होत झाल्यामुळे नवीन स्पेसीज फॉर्म झाल्या. देन द चेंजेस गेट अक्युम्युलेटेड ओव्हर सेव्हरल जनरेशन इन रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. डार्विनचा थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनचा पार्ट आपण शिकायचा आहेच. सो हे जे चेंजेस आहेत, टेंडन्सी आहे टू चेंज, हे चेंजेस एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत गेले. म्हणजेच त्याला आपण म्हटलंय इट गेट ॲक्युम्युलेटेड ओव्हर सेव्हरल जनरेशन. कित्येक पिढ्या म्हणतो ना आपण, तसं हे बदल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला शिकवले गेले असं आपण म्हणूयात फॉर इझी अंडरस्टँडिंग. आणि मग त्याच्यामुळं काय झालं, नॅचरल सिलेक्शनची प्रोसेस झाली. म्हणजे जसं बघा, आपल्या एक सोपं एक्झाम्पल देते. आपल्याला आईबाबा सांगत असतात भरपूर अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास केला नाही तर असं होईल, आम्ही असं केलं नाही, तुम्ही त्या असं करू नका, जर आम्ही असं केलं असतं, म्हणजे काही एखादी गोष्ट समजून सांगत असताना तुम्हाला असे काही एक्झाम्पल्स देतात. म्हणजे त्यांच्या नॉलेजच्या बेसिसवरती दे आर ट्राईंग टू मेक यू मोर वाईज, बरोबर. मग त्यामध्ये तुम्ही जर त्यांचं ऐकलं तर यू विल बी बेनिफिटेड फॉर शुअर. जर तुम्ही नाही ऐकलं तर तुम्हाला त्याचं नुकसान होणार असं. मग ह्या आता समजा तुम्हाला तुमचे पेरेंट्स सांगतायत बट तुम्ही ऐकतच नाही आहे आईबाबांचं, अभ्यास करा रे म्हणून सांगतात, बट यू आर नॉट लिसनिंग ॲट ऑल. मग काय होणार, देअर विल बी ऑलवेज अ स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स बिटवीन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि मग ड्यू टू दॅट स्ट्रगल प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये कॉम्पिटिशन होणार आणि स्पर्धेमध्ये कोण जिंकणार, दर हू इज हॅव्हिंग बेटर कॅरेक्टर्स तेच ऑर्गॅनिझम्स जिंकणार, अदरवाईज बाकीचे सगळे हारणार. सो ह्या प्रोसेसला म्हणायचं नॅचरल सिलेक्शन. ही प्रोसेस कन्सिस्टंटली निसर्गात दररोज ऑपरेट होत असते. अँड ड्यू टू धिस नॅचरल सिलेक्शन बेटर अँड बेटर इंडिव्हिज्युअल्स गेट सिलेक्टेड बाय द नेचर अँड देन त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन्स होत जाऊन नवीन कॅरेक्टर्स डेव्हलप होतात. ह्याच्यामध्ये मी नेहमी म्हणजे आता आपण कोविड पॅन्डेमिकचं एक्झाम्पल जर सांगितलं, समजा बिफोर कोविड पॅन्डेमिक आय वॉज टीचिंग इन ऑन ऑफलाईन मोड. आणि पॅन्डेमिकमध्ये जसं सगळंच बंद पडलं, मग आपल्याला एक विचार करायला लागलं की आता काय करायचं. मला माझ्या स्टुडंटपर्यंत, मी माझ्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं की स्टुडंटपर्यंत पोहोचू कसं सगळ्या. मग मी पहिल्यांदा, तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यात मी अशी दिसत नाही, मी समोर उभारलं, कारण मला तेवढं एक कॉन्शियसनेस असायचं, कधी सवयच नाही ना अशी समोर येऊन बोलण्याची. पण ह्या सगळ्या गोष्टी मी अडॉप्ट करत गेले आणि म्हणून त्या सिच्युएशनमध्ये मी तग धरून राहू शकले. जर मला ते जमलं नसतं तर त्या स्पर्धेमधून मी बाहेर पडले असते. सो दिस इज कॉल्ड ॲज अ नॅचरल सिलेक्शन. इट हॅपन्स, इट ऑपरेट्स ईच अँड एव्हरी डे. आणि मग त्यातून बेटर इंडिव्हिज्युअल्सची नेचर सिलेक्शन करतो. हे ह्या इव्हॉल्युशन प्रोसेसचं एक महत्त्वाचं काय म्हणत प्रोसेस किंवा सिक्रेट आहे. आता जसं हे इव्हॉल्युशनची प्रोसेस झाली. आता मी मगाशी जे म्हटलं होतं तुम्हाला की मी तुम्हाला सांगेन की हे ब्लू अक्षरात लिहिलेलं काय आहे, तर दीज आर द की वर्ड्स
तुम्हाला जेव्हा प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन विचारलं जाईल किंवा 2 मार्कांसाठी इव्हॉल्युशनवरती शॉर्ट नोट विचारले जाते, हे तुमचं आन्सर आहे. आणि हे निळे शब्द म्हणजे त्याचे कीवर्ड्स आहेत की जे तुमच्या 2 मार्काच्या उत्तरामध्ये आलेच पाहिजेत. ठीक आहे. सो हा पार्ट झाला इव्हॉल्युशनचा. देन कम्स द ओरिजिन ऑफ लाईफ. अर्थवरती लाईफ कशी ओरिजिनेट झाली. अगेन हे कीवर्ड्स आहेत जे अंडरलाईन केलेले आहेत. लाईफ ओरिजिनेटेड ऑन अर्थ 3.5 बिलियन इयर्स ॲगो. अंडरलाईन केलेले शब्द लक्षात ठेवा, समजून घ्या. आता ह्याच्यामध्ये तुम्ही खाली 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 आता ह्याचे नोट्स तुम्ही कशा काढाल, आता जशा इथं समोर दिल्यात तशा पण तुम्ही काढू शकता. किंवा व्हॉट यू कॅन डू इज, तुम्ही एक फ्लो चार्ट बनवा. यू कॅन मेक अ फ्लो चार्ट की ज्याच्यामध्ये असं लिहाल की 3.5 बिलियन इयर्स ॲगो. खाली ॲरो करायचा लगेच. इन द बिगिनिंग अर्थ म्हणजे काय म्हणत आपण, लाईफ कधी ओरिजिनेट झाली, 3.5 बिलियन इयर्स ॲगो. देन इनिशियली ओनली सिम्पल एलिमेंट्स. आता हे जसे जसे मी अंडरलाईन केलेले शब्द आहेत ते खाली खाली लिहित तुमचा एक फ्लो चार्ट तयार होईल. राईट. सो इथं तुम्ही काय लिहाल की पहिल्यांदा 3.5 इयर्स ॲगो अर्थवरती लाईफ ओरिजिनेट झाली. त्यानंतर इनिशियली ओनली सिम्पल एलिमेंट्स लाईक कोण कोण दिलेत बघा. सिम्पल एलिमेंट्स लाईक हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन ह्यांच्यासारखे नुसते एलिमेंट्स तयार झाले. मी जसं तुम्हाला एकदम सुरुवातीला सांगितलं, अर्थवरती पहिल्यांदा एलिमेंट्स अस्तित्वात होते. त्यापैकी जे हेवी वजनाला जड एलिमेंट्स होते ते बॉटमला गेले आणि त्यांच्यापासून अर्थचा सॉलिड पार्ट तयार झाला. जे हलके होते ते गॅशियस फॉर्ममध्ये राहिले आणि त्यांच्यापासून अर्थचं ॲटमॉस्फिअर तयार झालं. सो एकदम सिम्पल एलिमेंट सुरुवातीला अस्तित्वात होते. त्यानंतर सिम्पल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. ऑब्वियसली आपण आतापर्यंत हे शिकलेलोच आहोत की एलिमेंट्समध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि त्यांच्यापासून कंपाऊंड्स तयार होतात. सो कंपाऊंड्स तयार झाले ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक प्रकारचे, जसं की अमोनिया, मिथेन, अमिनो ॲसिड्स. आता ह्यातले जे ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे हे तुम्ही लिहिणं एक्सपेक्टेड नाही आहे, हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी दिलं आहे की ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले म्हणजे नक्की कोण झाले, तर हे झाले. त्यानंतर पुढे काय झालं तर त्यांच्यापासून म्हणजे सिम्पल पहिल्यांदा बघा एलिमेंट्स, मग सिम्पल कंपाऊंड्स, मग कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स. कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स म्हणजे कोण, प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड म्हणजे आपले DNA आणि RNA सारखे कंपाऊंड्स. आणि मग त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन झाले आणि मग पुढे फॉर्मेशन झाली प्री सेल्सची. सो व्हॉट आर दीज प्री सेल्स? दीज आर द स्ट्रक्चर्स की जे दीज वेअर फाउंडेशन फॉर द फॉर्मेशन ऑफ सेल्स. म्हणजे सेल तयार होण्याच्या आधीची स्टेज म्हणजे प्री सेल. सो फर्स्ट जे मटेरियल होतं, जे लिव्हिंग मटेरियल, इट वॉज प्री सेल. आणि मग पुढं ह्या प्री सेल्सपासून काय झालं, फर्स्ट प्रिमेटिव्ह सेल्स फॉर्म झाल्या. प्री सेल्स आधी, प्री सेल्स हे ॲक्च्युअल सेल नाहीत, सेल तयार होण्याच्या आधीची स्टेज असं लक्षात ठेवूयात आपण. आणि मग त्या प्रीसेलमध्ये असणारं न्यूक्लिक ॲसिड म्हणजे कोण, DNA RNA आता जे सांगितलं, त्यांच्यामध्ये रिॲक्शन्स होत गेल्या, प्रोटीन सिंथेसिस झालं, सेंट्रल डोग्मा. सो प्रोटीन सिंथेसिस झालं आणि मग त्याच्यापासून फर्स्ट प्रिमेटिव्ह सेल्स फॉर्म झाल्या. बरं, आता त्याच्यानंतर काय झालं, परत खाली ॲरो, त्यांचा नंबर इन्क्रीज झाला. कसा काय नंबर वाढला? बाय युटिलायझिंग द सराउंडिंग केमिकल्स. आजूबाजूला त्या सेलचे जे काही केमिकल्स होते त्यांचं ते युटिलायझेशन केलं, प्रोटीन सिंथेसिस झालं, त्यांचा नंबर वाढला. आणि त्याच्यानंतर त्या सेल्समध्ये व्हरायटी डेव्हलप झाली, व्हरायटी ऑफ सेल्स तयार झाल्या. मग त्या व्हरायटी ऑफ सेल्सपासून पुढे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले, मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. ऑर्गॅनिझम्स विच वर एबल टू अडॅप्ट टू द सराउंडिंग, दे सर्वाइव्ड. आजूबाजूला जे कंडिशन आहे, चेंजिंग कंडिशन्स ज्या आहेत एन्व्हायरमेंटच्या, त्या चेंजिंग कंडिशन्सनुसार ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना स्वतःमध्ये चेंजेस घडवून आणता आले ते सर्वाइव्ह झाले. ज्यांना स्वतःमध्ये बदल घडवून आणता आले नाहीत ते व्हॅनिश झाले. जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलं कोविड-19मध्ये, आपण कसे आपल्यामध्ये बदल घडवून आणले म्हणून आपण सर्वाइव्ह होऊ शकलो. आणि दोज हू कुड नॉट ॲडजस्ट देमसेल्फ दे पेरिश्ड ऑर व्हॅनिश्ड. आणि ह्या प्रोसेसला म्हटलंय थिअरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. सो जेव्हा तुम्हाला बघा इव्हॉल्युशनच्या प्रोसेसवरती 2 मार्कांचा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्ही काय लिहाल, एकदम सुरुवातीला जे निळ्या शब्दांच्या मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. आणि नंतर
तुम्हाला जेव्हा पूर्ण प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन विचारली जाईल तेव्हा तुम्ही मग सगळं हे लिहाल, आता जे सांगितलं तुम्हाला की 3.5 इयरपासून दिस इज द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन किंवा ओरिजिन ऑफ लाईफ ऑन द अर्थ. नुसतं इव्हॉल्युशनची नोट 2 मार्कांची असेल तर त्याचं उत्तर वेगळं. प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन किंवा ओरिजिन ऑफ इव्हॉल्युशन, ओरिजिन ऑफ लाईफ असेल तर त्याचं उत्तर वेगळं. आणि मग त्याच्यानंतरचा जो पार्ट येतो तो आहे थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. ही जी थिअरी ऑफ इव्हॉल्युशन आहे धिस वॉज प्रपोज्ड बाय सायंटिस्ट डार्विन. तुम्हाला माहिती आहे चार्ल्स डार्विन नावाचे सायंटिस्ट जेव्हा गॅलापॅगोज आयलँड नावाच्या भागामध्ये ट्रॅव्हल करत होते तेव्हा त्यांना फिंचेस नावाचे पक्षी होते ते खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये असताना दिसले किंवा खूप साऱ्या व्हरायटीजचे फिंचेस त्यांना दिसले आणि मग त्यांनी विचार केला अरे हा पक्षी तर एकच आहे फिंच, मग त्याच्यामध्ये एवढ्या व्हरायटीज कशा काय डेव्हलप झाल्या असतील. आणि तो विचार करता करता मग त्याला असं दिसून आलं की प्रत्येक प्रकारचा पक्षी जे फूड खातोय ते फूड प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. काही पक्षी हे सीड्स खात आहेत, काही पक्षी हे इन्सेक्ट्स खात आहेत. सो नंतर मग त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या कंडिशन्समध्ये ते पक्षी आहेत त्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन्सनुसार त्यांनी स्वतःमध्ये त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये त्यांच्या फूड त्यांच्या हॅबिटॅटमध्ये बदल घडवून आणले अँड ड्यू टू दोज चेंजेस त्यांच्या मॉर्फॉलॉजिकल फीचरमध्ये पण चेंजेस झाले आणि मग व्हरायटी डेव्हलप झाली. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पुढं आपल्याला शिकायचंच आहे. सो थिअरी ऑफ इव्हॉल्युशनमध्ये जेव्हा तुम्हाला काय डार्विनची थिअरी ती आहे वेगळीच. आता इथं हा जो पार्ट आहे थिअरी ऑफ इव्हॉल्युशनचा प्रश्न त्याच्यात तुम्ही काय लिहाल बघा. अकॉर्डिंग टू धिस थिअरी द फर्स्ट लिव्हिंग मटेरियल वॉज प्रोटोप्लाझम. 1 मार्कासाठी हे वाक्याला तुम्ही मार्क करून ठेवा. द फर्स्ट लिव्हिंग मटेरियल काय आहे प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझम म्हणजे सायटोप्लाझमचा जो पार्ट विथ न्यूक्लियस ज्याला म्हणतो आपण तर त्याला आपण प्रोटोप्लाझम म्हणतो. सो दॅट इज कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट लिव्हिंग मटेरियल. त्यानंतर फ्रॉम दिस युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अगेन मगाशी जसं सांगितलं तसा फ्लोचार्ट बनवायला घ्या. हेडिंग द्या थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. त्याच्यामध्ये फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम खाली ॲरो करायचा, त्यांच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले. खाली ॲरो करायचे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजेच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार झाले. खाली ॲरो करायचा परत पुढे येईल. हे इथं जसं तुम्हाला दाखवलंय हे मेन जो इथून एक सिंगल सेलपासून जर आपण ओरिजिन ऑफ लाईफ जर कन्सिडर केली तर ह्याच्यामध्ये बघा त्यांच्यामध्ये मल्टी डायमेन्शनल अँड ऑल राऊंड चेंजेस झालेत हे दाखवणारा हा टेबल आहे. ह्याच्यामध्ये बघा बॅक्टेरिया पहिल्यांदा तयार झाले, इकडे पण बॅक्टेरियाच्या व्हरायटीज झाल्या, इथं अल्गी तयार झाले. मग अल्गीजपासून पुढे हायर प्लांट्स डेव्हलप झालेत. जे बॅक्टेरिया आहेत त्यांच्यापासून पुढे हे अमिबा, मोलुस्का, इकायनोडर्मॅटा म्हणजे हे सगळे ॲनिमल्स डेव्हलप झाले. बरोबर. मग हे चेंजेस बघा सुरुवात आपण 3.8 बिलियन इयर्स ॲगोपासून केली आहे आणि इथं कुठंपर्यंत आलो आहे आपण 2 मिलियन इयर्स ॲगो. म्हणजे इथंपासून इथंपर्यंत यायला किती वर्षांचा कालावधी लागला आहे काउंट करा. राईट. सो ही काही वर्षांच्या मध्ये होणारी प्रोसेस नाही आहे. मग आता इथं आपण काय बघत होतो की म्हणजे एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले ॲज यू कॅन सी इन धिस डायग्रॅम. आता हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार होत असताना बघा इथे एक शब्द तुमच्या उत्तरात कंपल्सरी आला पाहिजे अँड दॅट इज ऑल राऊंड अँड मल्टी डायमेन्शनल चेंजेस. ऑलराऊंड अँड मल्टीडायमेन्शनल म्हणजे अगेन आत्ता ज्या चित्रामध्ये आपण जे बघत होतो की ओरिजिनल सेल आपली होती टोटली वेगळी, त्याच्या स्ट्रक्चर, फंक्शन, त्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे कंपोनंट्स काय काय आहेत हे सगळ्यामध्ये होणारे बदल त्याला आपण ऑलराऊंड अँड मल्टीडायमेन्शनल म्हणजे सर्वांगीण विकास ज्याला म्हणतो ना दॅट इज मल्टीडायमेन्शनल चेंज. सो ऑलराऊंड अँड मल्टीडायमेन्शनल चेंजेस या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये झाले आणि बिकॉज ऑफ दॅट व्हरायटी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स हे सगळे डेव्हलप झाले की ज्यांचे डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन होतं. म्हणजे प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं, प्रत्येक ऑर्गॅनिझम वेगळं फंक्शन परफॉर्म करणार असा त्याचा अर्थ झाला. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होत गेली. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे एका पॉझिटिव्ह वेनं डेव्हलपमेंट होत गेली. बरोबर. हळूहळू प्रोग्रेसिव्ह म्हणजे एका ठराविक विशिष्ट टप्प्यात होणारी डेव्हलपमेंट होत गेली की जी होत असताना ज्यांच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह चेंजेस असतील ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सिलेक्शन झालं
आणि निसर्ग कंटिन्युअसली तुमच्या जशी एक एक्झाम झाली, युनिट टेस्ट झाली की थोड्या दिवसांनी तुमची मिड टर्म एक्झाम येते, परत सेकंड युनिट टेस्ट, मग फायनल एक्झाम, मग अशा कंटिन्युअस एक्झाम जशा चालू असतात तसं ही नॅचरल सिलेक्शनची प्रोसेस पण कंटिन्युअसली चालू असते. कधी कधी निसर्ग जी काही तुमच्यासमोर कंडिशन ठेवेल की भरपूर पाऊस, भरपूर ऊन, भरपूर थंडी, अजिबात पाऊस नाही, अजिबात ऊन, अशा प्रकारचे काही पण कंडिशन ठेवल्या जरी निसर्गानं तुमच्यासमोर, तरी यू हॅव टू अडॉप्ट युअर सेल्फ अकॉर्डिंग टू दोज चेंजेस इन कंडिशन. आणि जर तुम्हाला तिथं सर्वाईव्ह करता आलं तर तुम्ही त्या परीक्षेत पास झाला, ऑर एल्स यू आर फेल. तुम्हाला मग जगण्याचा काही अधिकार नाही असं नेचर म्हणतं, मी नाही. सो प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होत गेली त्यांच्यामध्ये आणि ह्याच प्रोसेसला आपण म्हटलं इव्हॉल्युशन. लिव्हिंग ही एक डेफिनेशन तुम्ही सांगू शकता किंवा एकदम सुरुवातीला मी एक डेफिनेशन दिलेली आहे इव्हॉल्युशनची तुम्हाला, त्यापैकी तुम्हाला जी आवडेल ती डेफिनेशन तुम्ही लिहा. आणि आजच्या ह्या सगळ्या कन्सेप्टवरती आधारित आजचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट इव्हॉल्युशन. थोडासा विचार करून सांगा. व्हिडिओ ज्यांनी व्यवस्थित समजून घेतलाय त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. प्रश्न बघा काय आहे, इव्हॉल्युशनशी रिलेटेड काय ट्रू आहे. इट इज अ ग्रॅज्युअल चेंजेस विच आर ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट रिझल्ट्स इन डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. इट इज अ स्लो गोईंग प्रोसेस का ऑल ऑफ दीज. सो ह्याचं करेक्ट उत्तर मला तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच थांबणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. ह्याच्या पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात पुढच्या पार्टचं डिस्कशन करायला. टिल देन गुड बाय, थँक्यू.